जसं तुमच्या गावात महाराज मंडळी भरपूर आहेत, किती सुंदर गायक, किती सुंदर महाराज मंडळी आहेत. तुमच्या इथं दुसरा कीर्तनकार सुद्धा आणायची गरज नाही, कथाकारांना सगळं इतके त्या ठिकाणी महाराज आहेत. तसंच देवळगावचे खूप महाराज, खूप कीर्तन. काल मी माझा स्टेटसला व्हिडिओ टाकलाय, त्यांनी किती सुंदर मुलं घडवले. असे प्रत्येक गावात मुलं घडवावीत, संस्थांची गरज पडणार नाही. गावात संस्कार नाहीत म्हणून संस्था आहेत, गावात गायी कमी पाळल्या चालल्यात म्हणून गोशाळा काढाव्या लागतात, गावात मायबाप सांभाळत नाहीत म्हणून वृद्धाश्रम व्हायलेत नाही, त्यांची गरजच नाही ना. संस्था का पहिल्या संस्थाच होत्या का? हे सगळे भजन्यांच्या तोपची तोप तयार झाल्या पहिल्या संस्था होत्या नाही. तर यांच्या गावात त्यांनी विद्यार्थी घडवण्याचं काम सुरू केलं. आता त्यांच्या शेजारचा मुलगा, त्यांना स्वतःच प्रमाण म्हणलं, हे 2 सुंदर मुलं वादक तयार आहेत. एका गावात एवढं भांडवल, एवढं प्रॉपर्टी तयार होती परमार्थाची, तर अजून काय पाहिजे. म्हणून सगळ्या गावकऱ्यांनाही त्या धन्यवाद. आपण महिला मंडळी तुम्ही कंटाळ्यात कसा नाहीत काय माहित नाही का? आजच काला झालाय, पुन्हा डबलचा काला. विशेष जेव्हा मी यांना म्हटलं होता, म्हणजे कार्यकर्ते मंडळीला, कशाला डबल 8 तास, पण त्यांनी आग्रह केला, म्हणजे नाही डबल काला करायचा, पुरणपोळी करायची. तुमचं गाव लय भारी त्या बाबतीत, पुरणपोळी दबंग करा बरं का, नाही का? आणि पुढच्या गावाला न्यायची, तर हिशोबानं करा. ते काय होते की ते चाळाच असतं बाहेर जरा का. मागच्या वेळेस मी यांनी सांगितलं पांडुता त्यांना आपल्याला लई न्यायची म्हणे महाराज. आता म्हटलं का बरोबर आहे तुमचं. मग त्यांनी 80 महिलांनी पुरणपोळी